नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोहलरची मर्मदृष्टी उपपत्ती याविषयी जास्त माहिती घेणार आहोत। कोहलर हे जर्मन मानसशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध होते। त्यांनी त्यांच्या संशोधनामध्ये मर्मदृष्टी किंवा त्याला आपण अंतदृष्टी असेही म्हणू शकतो, तर त्याच्यावर त्यांनी काम केलेलं आहे। त्याच्यासाठी त्यांनी विविध प्रयोग केलेला आहे। वर्तनाबरोबरच मानवाच्या वर्तनाबरोबरच त्याचं अध्ययन हे निगडीत असले तरी सुद्धा त्याच्या मर्मदृष्टीतून ते साध्य झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं। कोहलरचा जन्म 1857 मध्ये रेवल इंटोनिट इथे झाला होता। ते 6 वर्षाचे असताना त्यांचे कुटुंब जर्मनीला गेले। कोहलर बरेचसे चरित्र त्यांच्या जर्मनीतील नंतरचे जीवन आणि मानसशास्त्रातील त्यांच्या अभ्यासावर केंद्रित आहे। त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो मर्मदृष्टी उपपत्तीवर केलेला आहे। आता मर्मदृष्टी म्हणजे काय हे समजून घेताना आपल्याला त्याची व्याख्या अगोदर पाहिजे आहे। मर्मदृष्टी म्हणजे एखाद्या प्रसंगातील अथवा परिस्थितीतील संबंध शोधणे किंवा त्याचे समयाकलन होणे होय। मर्मदृष्टीची वैशिष्ट्य जर आपल्याला पाहिजे असतील तर काय आहेत बघा। काय वैशिष्ट्य आहेत मर्मदृष्टीची किंवा अंतदृष्टीची, किंवा साधारणपणे असं म्हणू की मानवाच्या बुद्धीची किंवा त्याच्या अंतमनातील मर्मदृष्टी हीच खरी अध्ययनासाठी उपयुक्त आहे असं त्यांचं म्हणणं होतं। तर यासाठी काय आवश्यक आहे तर अचानक प्रेरणा, म्हणजेच मर्मदृष्टीसाठी काय आवश्यक आहे तर प्रेरणा मिळणं आवश्यक आहे। कुठलीही समस्या सोडवण्याचे जे उत्तर अचानक येते ते या प्रकारानेच येते असं त्यांचं म्हणणं आहे। यानंतर मर्मदृष्टी मुलूक ही जी उपपत्ती आहे याच्यामध्ये समयदृष्टी समस्या एक संपूर्ण एकक म्हणून पाहिले जाते आणि त्याचे वेगवेगळे भाग एकत्रितपणे विचारात घेतले जातात। त्याचबरोबर पुनर्गठन, मर्मदृष्टीमध्ये समस्याचे पुनर्गठन केले जाते आणि समस्येकडे एक नवीन दृष्टिकोन घेतला जातो। अंतदृष्टी मर्मदृष्टी म्हणजे समस्याचे मूलभूत कारण समजून घेणे असं त्यांचं मत आहे। प्रयत्नांची अनुपस्थिती, मर्मदृष्टीमध्ये समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नांची गरज नाही, उत्तर अचानक भेटतं असं त्यांचं म्हणणं नाही। आता ही मर्मदृष्टी जी प्रोसेस आहे ती कशी घडते किंवा कशा पद्धतीनं समाकर त्याचा होतो हे जर पाहायचं असेल तर हे मर्मदृष्टी अध्ययन किती महत्त्वाचं आहे ते आपण जाणून घेऊया। मर्मदृष्टी हे त्याच्या मर्मदृष्टी या संकल्पनेबद्दल प्रसिद्ध आहे। समाविष्टवादी असंही म्हणू शकतो। समाविष्टवादींचं काय तर मर्मदृष्टीवरच ते आधारित आहे। मर्मदृष्टी म्हणजे एखाद्या प्रसंगातील अथवा सिच्युएशन संबंधात याचा जो संबंध आहे कशाचा, प्रसंगाचा आणि परिस्थितीचा यामधील संबंध शोधणे किंवा त्याचे समग्र आकलन होणे फार उपयोगाचे आहे। आता अगोदर समस्या ओळखणे, एखादी समस्या आपल्या समोर जर उभी राहिली तर ती समस्या काय आहे ही समस्या आपण अगोदर ओळखली पाहिजे आणि मग ती सोडवण्यासाठी आपण काय करतो, बरेच प्रयत्न करावे लागतात। मग कुठले कुठले प्रयत्न आहेत, कुठल्या मार्गाने आपण ते प्रयत्न करणार आहोत ही त्याच्या पुढची पायरी आहे। त्यानंतर अवबोध होणे म्हणजे अडचण समजून घेणे की ही समस्या सोडवण्यासाठी मी एवढे प्रयत्न करत आहे पण त्यात जी अडचण आहे ती अगोदर मला समजली पाहिजे आणि मग त्यानंतर ते अडचण समजावून घेऊन त्याच्यासाठी खूप प्रयत्न आपण केले तर शेवटी काय होतं, आपला पण मेंदू थकतो की आपल्याला ती समस्या सोडवत नाही। आता आपलं उदाहरण घ्यायचं झालं तर बघा, गणित, एखादं जर कठीण गणित शिक्षकांनी जर दिलं तर आपण किंवा विद्यार्थी काय करतो की ते पटकन आपल्याला सुटत नाही। आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे ते सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी थकून काय करतो, आपण थोडी विश्रांती घेतो। तसंच आहे की ती समस्येचा जर हल होत नसेल, ती समस्या सॉल्व्ह होत नसेल तर मग थोडा वेळ आपला मेंदूसुद्धा काय होतो, विश्रांती घेतो आणि मग विश्रांती घेतल्यानंतर अचानक आपल्याला सुचतं आणि त्याचं उत्तर आपल्याला भेटतं, म्हणजे समस्याचं निराकरण होतं आणि समस्याचं निराकरण झालं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग झालं की आपल्याला समाधान भेटतं। ही अशी प्रोसेस ह्याची चालू असते। यानंतर
काय केलेलं आहे बघा, ही जी मर्मदृष्टी आहे ही समजून घेण्यासाठी कोहलरने काय केलेले आहेत तर 3 प्रयोग केलेले आहेत. आता त्यातला पहिला प्रयोग आपण अगोदर समजून घेऊया. त्यांनी काय केलं, त्यांचं जे चिंपांजी माकड होतं त्या माकडाला एका पिंजऱ्यामध्ये डांबलेलं होतं आणि भिंतीला छताला त्यांनी काय केली, केळी लोंबकळती ठेवली आणि आजूबाजूला वेगवेगळे बॉक्सेस तिथं ठेवलेले होते. आता हे सगळे बॉक्सेस तुम्ही त्या चित्रामध्ये बघत आहात की 2-3 बॉक्सेस आजूबाजूला आहेत आणि काय करत आहे ते जे चिंपांजी आहे हे चिंपांजी काय करते तर प्रयत्न करते की कशा रीतीने ती केळी मला हस्तगत करायची आहे. मग यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, नंतर दुसऱ्या आकृतीत बघा काय दिसतंय तुम्हाला, ते जे बॉक्सेस आहेत तो एकावर एक असं ठेवून काय करत आहे त्या केळ्यापर्यंत आपला हात पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग त्याला काय होतं तर यश येतं, यश मिळतं त्याला या प्रयोगातून, की त्याला कळतं की हे खोकी जे आहेत, हे जे बॉक्सेस जे आहेत आपण जर एकावर एक ठेवले तर काय होणार आहे, आपण त्या केळ्यापर्यंत पोचणार आहोत, आपण ते हस्तगत करणार आहोत. आणि मग असेच जे काय 2-3 चिंपांजी तिथं असतात हे सुद्धा काय करतात, त्याच्या पद्धतीनं त्याच्यानुसारच ते बॉक्सवर बॉक्स ठेवतात आणि त्या केळ्यापर्यंत पोचतात. म्हणजेच काय तर इतरांचं निरीक्षण करून सुद्धा आपल्याला समस्या सोडवता येते किंवा सोडवली जाते. आता यानंतर दुसरा प्रयोग आपल्याला पाहायचा आहे. या प्रयोगामध्ये काय दिसतंय बघा, की या प्रयोगामध्ये त्यांनी स्वस्थ बसलेलं दिसतं. एक ठिकाणी काय केलेलं आहे तर केळी घेण्या अगोदर किंवा ते बॉक्सेस ठेवण्या अगोदर तो चिंपांजी थोडा शांत बसतो, विचार करतो आणि त्या केळ्यांपर्यंत पोहोचतो. म्हणजे ते प्रयोग काय आहे तर कशा रीतीनं तो समस्या सोडवायला शिकतो हे फार याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. या 2 प्रयोगामध्ये आपल्याला काय जाणवत आहे की समस्या सोडवण्यासाठी साधने उपलब्ध होती, केवळ त्याचा उपयोग करून समस्या सोडवायची होती. यापेक्षा कठीण समस्या काय केलेली आहे कोहलर यांनी या 3ऱ्या प्रयोगामध्ये त्या चिंपांजीला दिलेली आहे. त्यांनी परत त्याला काय केलेलं आहे की एका पिंजऱ्यात त्याला डांबलं आणि 2-3 काट्या ठेवल्या, म्हणजे साधनं तर आवश्यक आहे समस्या सोडवायला. तर त्यांनी काय केलेलं आहे की तिथं काठी ठेवलेली आहे. ती काठी अशी असते की एकात एक अडकवली की ती जॉईंट होत असते आणि त्या केळ्यांपर्यंत पोहोचत असते. पण तो काय करतो, तो चिंपांजी अगोदर प्रयत्न करतो ती केळी घेण्याचा, पण त्याच्या हाताला केळी येत नाही. त्यानंतर तो काय करतो तर ती काठीशी खेळत खेळत बसतो आणि नंतर अचानकपणे त्याच्या लक्षात येतं की हे काठीची दोन्ही टोकं आतून पोकळ असल्यामुळे एकमेकात अटकली जातात आणि मग तो काय करतो तर ती काठी अशी लांब करतो आणि ते केळी हस्तगत करतो. अशा रीतीनं या प्रयोगावरून असं लक्षात येतं की प्राणी समस्यागर्भ परिस्थिती ठेवली असती त्या प्राण्यांसमोर तर समस्येचं उकलण्याच्या दृष्टीने संपूर्ण परिस्थितीचे तो निरीक्षण करतो, उपलब्ध मार्ग शोधतो, त्यासाठी तो आपल्या पूर्वानुभवाचा उपयोग सुद्धा करतो आणि समस्या सोडवतो. म्हणजेच या 3 प्रयोगाचा अर्थ मागाशी आपण जी आकृती पाहिली की समस्या येणं, समस्येसाठी प्रयत्न करणं, त्याच्यानंतर अवबोध होणं, मग अवबोध झाल्यानंतर काय होतं की थोडंसं थकले जातं आणि विश्रांती घेणं आणि विश्रांती घेतल्यानंतर ती समस्या सोडवणं, हे त्याच्यामध्ये काय आहे तर आवश्यक आहे. यालाच मर्मदृष्टी असं म्हटलं जातं आणि हीच समाविष्टवादी उपपत्तीचं मेन कारण आहे किंवा घटक आहे. आता हे मर्मदृष्टी विकसित होण्यासाठी कुठल्या बाबी आवश्यक आहेत तर ते बघा, अध्ययनकर्त्याची बुद्धिमत्ता. आपण विद्यार्थ्यांसाठी किंवा त्या क्षमतेनुसार किंवा काय करत असतो तर त्या विद्यार्थ्यांची क्षमता, कल, त्याचा वयोमान, त्याची बुद्धिमत्ता या सगळ्यांचा विचार करून आपल्याला काय करावं लागेल, ती समस्या त्या वर्गामध्ये त्या विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे. तर आपल्याला अगोदर अध्ययनकर्त्याची बुद्धिमत्ता, दुसरं आहे उपलब्ध परिस्थिती किंवा पूर्वानुभव, तिसरं आहे अध्ययन प्रसंगाचे व्यवस्थापन, चौथं आहे सामान्यीकरण करण्याची क्षमता आणि 5वं आहे सामान्य तत्वे व संबंधाची जाणीव. आता ह्या सगळ्या जर गोष्टी त्या अध्ययनकर्त्यामध्ये असतील किंवा त्याची बुद्धी तेवढी चालत असेल तर तो काय करेल, हे जर सगळं तर तो ती समस्या सोडवायला तयार होईल. तर याचबरोबर त्यांनी अध्ययनविषयक
काही नियम सांगितलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला पहिला नियम आहे तो समानतेचा नियम आहे. याच्यामध्ये काय केलेले आहे, उद्दीपकाचे वर्गीकरण होत असताना यामध्ये साधर्म्य लक्षात घेतले जाते. समानता, लॉ ऑफ सिमिलॅरिटी याच्यामध्ये दिसून होते. या साधर्म्यामध्ये काय केलेले आहे बघा, त्यांनी उद्दीपकाच्या गटाचे अवबोध होते. क्षेत्रातील प्रतिमा जेव्हा आपल्या ग्राहक संस्थेवर पडते त्यावेळी त्यातील विविध घटकाचे साम्य विचारात घेऊन त्याची विशिष्ट गट बनवून त्याला अर्थ लावला जातो. आता सभोवतालच्या आकृतीमध्ये पहा की काही निळ्या रंगाचे, काही लाल रंगाचे असे स्पॉट तुम्हाला दिसत आहेत. आणि ते जे साधर्म्य आहे ते साधर्म्य आणि विविधता ही पण त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. तर अशा रीतीने समानतेचा नियम हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे. मग त्या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता समानता, म्हणजे आता आपले जे वर्ग आपण पाडलेले आहेत, 5वीचा वर्ग, 6वीचा वर्ग, 7वीचा वर्ग, ह्याला काहीतरी वयोमर्यादा आपण दिलेली आहे का बघा बरं. पहिलीचा विद्यार्थी जर 5वीच्या वर्गात जर बसला तर काय होईल, समानता दिसून येईल का, आपल्याला दिसून येणार नाही. तर ही जी समानता असेल तर त्या वयोगटातील विद्यार्थी, त्या क्षमतेचे विद्यार्थी ती समस्या सोडवायला त्यांना हेल्प होणार आहे. यानंतर बघा दुसरा नियम आहे समीपतेचा नियम. समीपतेचा नियम किंवा त्याला लॉ ऑफ प्रॉक्झिमिटी असंही म्हटलं जातं. या आकृतीमध्ये बघा तुम्हाला काय दिसते, समीपता, जवळीकता. आता काय केलेलं आहे बघा, ते स्पॉट एका जागीच सगळे आहेत आणि दुसऱ्या ह्याच्यात लाईन केल्यासारखे स्पॉट तुम्हाला दिसत आहेत. म्हणजे हे जे ड्रॉइंग आहे 3 ग्रुप्स ऑफ डॉट विथ ईच ग्रुप क्लोजिंग आहेत. म्हणजे याच्यावरून आपल्याला समीपता दिसून येते. सान्निध्याचा नियम आपल्याला इथं सांगता येतो. यानंतर तिसरा नियम जो सांगितलेला आहे तो सातत्याचा नियम. सातत्याचा नियम म्हणजे लॉ ऑफ कंटिन्युटी. आता हा लॉ ऑफ कंटिन्युटीमध्ये बघा आपल्यासमोर हे दिसत आहे, तुम्ही त्याला ECG सुद्धा म्हणू शकता, की ते अशी सतत झिकझॅक लाईनमध्ये तुम्हाला दिसत आहे आणि ती कशी आहे, सतत आहे. स्पंदनं जी दाखवलेली ती एका ह्याच्यात दाखवलेली आहेत, एका लाईनीत दाखवलेली आहेत. म्हणजे हे सातत्य कशात असलं पाहिजे, अध्ययनात हे आपलं असलं पाहिजे. म्हणजेच काय होणार आहे तर त्या अवबोध व्हायला विद्यार्थ्यांना अवघड जाणार नाही. वेव लाईन दॅट पार्शिशियल अब्युज्ड, म्हणजे कसं दाखवलेलं आहे बघा की ते जे आहे झिगझॅगमध्ये लाईन सतत ती चाललेली आपल्याला दिसून येतं. यानंतर चौथा जो नियम आहे संवृत्तांत नियम किंवा त्याला आपण लॉ ऑफ क्लोजर असंही म्हणू शकतो. याचं जे प्रिन्सिपल आहे, या प्रिन्सिपल जर तुम्ही अभ्यासले तर अर्धाच वर्तुळ दिसतोय तुम्हाला, पण आपली जी धारणा आहे की तुम्हाला काय वाटणार आहे, याच्या पुढचा जो अर्धा आहे हे पण वर्तुळ तयार होणार आहे. म्हणजे अर्ध आणि गोल ही जी संकल्पना आहे ही संकल्पना तिथं तयार होते. या पद्धतीनं त्रिकोण, आता जर मी त्रिकोण म्हटलं तर त्रिकोणाची आकृती तुमच्या डोळ्यापुढे येते, पण 3 कोण जोडल्यानंतर जी आकृती तयार होते ती त्रिकोणाची. चौकोनाचं पण तसंच आहे. आयत, चौरस हे जे संबोध विषयक आहेत याच्यामध्ये कम्प्लिटेशन म्हणजे जे कम्प्लीट ती फिगर होती त्याच्या मागची जी प्रक्रिया आहे ती तुम्हाला माहीत असते, हो की नाही. ती प्रक्रिया तुम्हाला माहीत असते म्हणून डायरेक्टली तुम्ही काय म्हणू शकता, हे वर्तुळ आहे, हे त्रिकोण आहे, हे चौकोन आहे. त्याला संवृत्ताचा नियम किंवा लॉ ऑफ क्लोजर असं म्हटलं जातं. यानंतर लॉ ऑफ फॅमिलॅरिटी, एखादी गोष्ट परिचित असणं. आता ह्या आकृतीमध्ये तुम्हाला काय लिहिलेलं दिसतंय बघा, वाचा काय लिहिलंय, IBM. आता ही एक कंपनी आहे IBM. हे जर IBM कुठेही तुम्हाला जर लिहिलेलं दिसलं तर लगेच तुमच्या डोक्यात येतं की परिचित होतं की हे काय आहे, तर एक कंपनी आहे आणि तिचं हे लोगो आहे असं लगेच आपण म्हणू शकतो. किंवा स्टॉप बघा, कुठल्याही गाडीवर STOP एक वेगळ्याच अशा फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं असतं. ते पाहिलं की लगेच आपल्याला काय होतं, सूचना मिळते की ही जी सूचना आहे हे आपण ओळखू शकतो, म्हणजे फॅमिलियर आहेत. आता आपले जे ट्रॅव्हलिंगचे रूल्स असतात बघा, तिकोन दाखवलेला असतो, ॲरो दाखवलेला असतो, पण तुम्हाला त्याचे ते लॉ माहीत असतात की वळण असेल, घाट असेल तर ती जी सिम्बॉल्स दाखवले असतात ते सिम्बॉल्स आपल्याला काय असतात, परिचित असतात. म्हणजेच हा जो लॉ आहे अध्ययनाचा हा काय सांगतो की तुम्हाला त्या गोष्टी परिचित ह्या व्हायला आवश्यक आहे. अशा रीतीने हे अध्ययनाचे नियम सांगण्याचा
प्रयत्न केलेला आहे. आता हे समाविष्टवादी उपपत्ती आहे किंवा मर्मदृष्टी उपपत्ती, काही म्हणा तुम्ही, 3-4 नावं आहेत त्या उपपत्तीला. तर समावेशवादी उपपत्तीचं शैक्षणिक महत्त्व काय हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. आता समावेशकता सर्व विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करून शिक्षण अधिक समावेशक बनवते. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक गरज ही पूर्ण झाली पाहिजे. मग तो कमी बुद्धिमत्तेचा असो, जास्त बुद्धिमत्तेचा असो किंवा मीडियम असो, पण त्याची वैयक्तिक गरज काय आहे त्याचं अध्ययन होणं गरजेचं आहे. मग हे आपण पाहिलं पाहिजे समावेशकरित्या. आता तुमच्याकडं बघा, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन हा विषय BEdला आहे. याच्यामध्ये सर्व क्षमतेचे विद्यार्थी एकत्र शिकू शकतात हा नियम आहे. मग थोडासा तो अपंग असू शकतो, थोडासा तो मेंटली थोडी तिची गती कमी असेल शिकण्याची, असे सुद्धा विद्यार्थी एका वर्गात असू शकतात. तर ही जी समावेशकता आहे ही सुद्धा काय केली पाहिजे, शिक्षकांनी लक्षात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक गरज पूर्ण करता येईल असं या मर्मदृष्टीतून आपणाला दिसून येतं. म्हणजे ही जी उपपत्ती आहे ही उपपत्ती हेच सांगते की प्रत्येकाची वैयक्तिक गरज पूर्ण करणं हे शिक्षणाचं काम आहे. यानंतर समानता सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळतात त्यातील फरक न बघता. आता प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे. आपण काही वेळेस काय करतो बघा, की जे पुढच्या लाईनीतले आहे, जे सतत उत्तर देतात त्यांनाच संधी देतो हो, मागच्या विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष देत नाही. त्या विद्यार्थ्यांच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण त्यांच्यासुद्धा वैयक्तिक गरजा आहेत, अध्ययन होणं त्यांची सुद्धा वैयक्तिक गरज आहे. मग आपण काय केलं पाहिजे, वर्गामध्ये समानता ठेवली पाहिजे. तुम्ही आता वर्गामध्ये अध्यापन करताय. मग हे करत असताना प्रत्येक विद्यार्थ्याचं निरीक्षण तुम्ही केलं पाहिजे. कुठल्या विद्यार्थ्याला कळत नाही आहे, कुठल्या विद्यार्थ्याचं लवकर अध्ययन होत नाही, या गोष्टी तुमच्या ऑब्झर्वेशनमधून तुमच्या लक्षात येणार आहेत. त्याचबरोबर विविधता. आता विविध पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांच्या समाजातून शिकण्याची संधी मिळते. आता विविधता, मग ते प्रत्येक समाजातून किंवा सोसायटीमधून जर तुम्ही पाहिलं तर विविध स्तरातून विद्यार्थी हे शाळेत येत असतात. मग त्याच्यामध्ये विविधता असते. आता काही ठिकाणी बघा विविध भाषेचे सुद्धा विद्यार्थी एका शाळेत असतात. काही कन्नड लँग्वेजचे असतात, काही तेलुगूचे असतात. आता आमचा सोलापूर जिल्हा जर तुम्ही पाहिला तर त्या पद्धतीचाच आहे. मराठी भाषा जरी महाराष्ट्राची असली तरी सुद्धा तेलुगू समाजाचे लोक जास्त आहेत, त्याचबरोबर कन्नड समाजाचे लोक जास्त आहेत, हिंदी बोलणारे पण जास्त आहेत. तर मग हे सगळे जर एका वर्गात असतील, त्यांची मातृभाषा जर ती असेल तर त्यांना सर्वसमावेशक अशी एक भाषेतून सगळ्यांना कळेल ही विविधता लक्षात घेऊन आपलं अध्यापन हे असलं पाहिजे. आता सामाजिक एकात्मता ही तर फार महत्त्वाची आहे, कारण मर्मदृष्टी हेच सांगतं की सहिष्णुता, सहकार्य आणि परस्पर आदर यामुळं वाढणार आहे. सामाजिक एकता, सगळे आम्ही बंधुभाव, सगळे आम्ही एकत्र आहे, हे मूल्य आपणाला काय करायचं आहे, विद्यार्थ्यांमध्ये रुजवायचं आहे. स्वच्छता बरोबरच युनिफॉर्ममध्ये एकता आपणाला दिसून येते. त्याचबरोबर खेळत असताना सुद्धा विद्यार्थी एकत्र खेळतात. हे सगळं जे आहे ही सामाजिक एकता आपण काय केली पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर शैक्षणिक यश सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या संपूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचवण्यास मदत होते. म्हणजे यश हे एकाचंच नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याचं आहे असं यांचं मत आहे. त्याचबरोबर समाजकता, कौशल्य विकसित करणे, आता याच्यावर जास्त भर दिला जाते बघा, कौशल्य विकसनावर. त्याचबरोबर लोकांबरोबर संवाद साधणे. आता परवा तुम्ही समाजसेवा शिबिर पाहिलं, या शिबिरामध्ये तुम्ही विविध क्षेत्रातील तिथल्या लोकांशी, नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत तुम्ही काय केलेलं आहे, ग्रामसफाईचं कार्यक्रम केलेला आहे. आता आत्मविश्वास वाढ, विद्यार्थ्यांमध्ये काय केलं पाहिजे, आपण अशा विविध पद्धतीच्या ज्या काही समस्या आहेत त्यांच्यापुढं ठेवून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर मग असं तसं बोलून त्याचं जर तुम्ही त्याला जर खाली खेचलं तर मग त्याचा आत्मविश्वास हा कमी व्हायची शक्यता असते. सामाजिक न्याय, शिक्षण प्रणालीमध्ये अधिक न्यायपूर्ण असलं पाहिजे. समावेशवादी उपपत्तीची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा ओळखणे, प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक गरज, मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की
प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक गरज ओळखणे. आता आपल्या इकडच्या शाळांमध्ये पाहिले तर 60-60, 80-80 विद्यार्थी एका वर्गामध्ये असतात. मग त्यावेळेस आपण वैयक्तिक गरज कशी ओळखायची हा पण एक कळीचा मुद्दा आहे. तर परदेशात जर पाहिलं तर एका वर्गात फक्त 35 किंवा 25च विद्यार्थी असतात आणि मग त्यांच्या एज्युकेशनमध्ये आणि आपल्या एज्युकेशनमध्ये किती फरक पडतो बघा. मग त्या विद्यार्थ्यांच्याकडं निरीक्षण करून त्यांच्या गोष्टी लक्षात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याशी संवाद साधून त्याची वैयक्तिक गरज लक्षात घेऊन आपल्याला अध्यापन करावे लागणार आहे. बरं, मग विविध शिकण्याच्या पद्धती आपल्याला काय करावं लागणार आहेत? विविध ज्या काही शिकण्याच्या पद्धती आहेत म्हणजे मेथड्स आहेत ह्या आपणाला वापराव्या लागणार आहेत. आत्ताच तुम्ही तंत्रज्ञानावर आधारित पाठ तुम्ही घेतलेला आहे. त्याचबरोबर सांघिक अध्यापनाचा पाठ घेतलेला आहे आणि त्यानंतर विविध प्रतिमानांचा वापर करून तुम्ही पाठ घेतलेले आहेत. तर हे कशासाठी? तर विविध पद्धतीनं जर तुम्ही शिकवलं विद्यार्थ्यांना तर काय होणार आहे? लवकर त्यांना ते आकलन व्हायला मदत होणार आहे. सहाय्यक तंत्रज्ञान म्हणजे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की तंत्रज्ञानावर आधारित पाठ. मग आता शाळेंमध्ये बघा आपण डिजिटल बोर्ड आलेले आहेत. त्याचबरोबर आपण PPTचा वापर करतो आणि त्यांना बाहेरील जगाचं ज्ञान देण्यासाठी या गोष्टींचा वापर करत असतो. समावेशक वातावरण वर्गामध्ये काय केलं पाहिजे? तुम्ही समान असं वातावरण हे समाविष्ट असं वातावरण ठेवलं पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव होणार नाही, व्यक्तिभेद होणार नाही. शिक्षकांचे प्रशिक्षण शिक्षक हे प्रशिक्षक असतात. BEd झाल्याशिवाय त्यांना शिक्षक बनताच येत नाही. पण हे प्रशिक्षण देत असताना त्यांना या सगळ्या गोष्टीचं आकलन होणं गरजेचं आहे आणि पालकांचं सहकार्य. आता शाळेमध्ये तर आपण पाहतोच की पालक संघ निर्माण केलेला आहे आणि याच्यामध्ये पालकांनी जास्तीत जास्त आपला विद्यार्थी कुठंपर्यंत पोहोचला आहे हे पाहण्यासाठी शाळेला वारंवार भेटी ह्या दिल्या पाहिजेत आणि येणाऱ्या पालकांना सहकार्य करून त्यांना ती जी माहिती आहे ते देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. अशा रीतीने जर समावेशवादी उपपत्तीची अंमलबजावणी केली तर खऱ्या अर्थानं काय होणार आहे? हे उपपत्ती अंमलात येणार आहे. तर अशा रीतीनं आज आपण